अखिल विश्वाला शांती आणि करुणेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, क्रांतिज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, संत गाडगेबाबा, संत तुकाराम महाराज, भीमाई, रमाई, जिजाऊ, सावित्री, यशोधरा, महामाया, रमाई या सर्वच महामानवांना त्रिवार अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. अखिल मानवाच्या हितासाठी ज्या ज्या मानवांनी, ज्या ज्या महामानवांनी आपलं आयुष्य वेचलं त्या सर्वच महामानवांना त्रिवार अभिवादन. नमस्कार मंडळी, जय भीम. आज आपण वेगळ्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत, कारण काल आषाढ पौर्णिमा झालेली आहे आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला आपण आज सुरुवात करणार आहोत. पण त्या अगोदर आपण जो रोजचा एक व्हिडिओ असतो छोटा, तो व्हिडिओ बनवणार आहे. तर त्या पहिले आपण समर्पण घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धोगव 14:194 समर्पण संपलेलं आहे आणि पण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. महामानव बुद्धाची महान विद्या विपश्यना, उगम आणि विकास. विपස්සनाचार्य सत्यनारायण गोयंका या ग्रंथाचे संग्राहक लेखक आहेत. तर आज आपण त्या पुस्तकामधील जातक कथा एक प्रकारची आहे, तथागताचा जन्म. प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर माता महामायेने इच्छा व्यक्त केली की बाळाचा जन्म आपल्या माहेरी देवोदयाला व्हावा. ती कपिलवस्तूहून देवोदयाला जाण्यास निघाली. वाटेत अत्यंत सुंदर असे लुंबिनी वन पाहून तिथे काही वेळ थांबण्याची तिला इच्छा झाली. महामायेला ती रथातून उतरले आणि वनात फिरू लागली. फिरता फिरता जशी एका शाल वृक्षाची फांदी तिने पकडली व हवेच्या झुळकीने ते फांदी उचलल्या गेली आणि मग पुत्राचा त्या झटका मिळाल्यामुळं, पूर्ण शरीर उचलल्या गेल्यामुळं तिला कळा येऊन पुत्राचा जन्म झाला. हा बोधिसत्व सर्व पारमिता पूर्ण केल्याने लोकात अग्र होता, लोकात श्रेष्ठ होता, लोकात श्रेष्ठ होता, लोकात ज्येष्ठ होता. हा त्यांचा
शेवटचा जन्म होता. आता त्याचे अजून जन्म होणार नाहीत. हे जातक कथामध्ये बरेच जन्म झालेले आहेत तथागताचे असे दाखवले आहेत. ते मी तुम्हाला त्याचं चित्रसुद्धा दाखवणार आहे. तर बघा, अशा प्रकारे महामायेला बघा महामाया आणि त्या लिंबुणी वनामध्ये त्या शालवृक्षाखाली त्या तथागताचा जन्म झालेला आहे. तथागत भगवान बुद्धाचा विजय असो. तथागत भगवान बुद्धाचा विचाराचा विजय असो. हा व्हिडिओ आज इथे थांबूया आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील व्हिडिओला आपण दुसऱ्या सुरू करणार आहोत. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. आता भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला. जन्मापासून परिवर्तनापर्यंत. तर आज आपण ह्या ग्रंथाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला, जन्मापासून परिवर्तनापर्यंत. प्रथमतः तथागताचं कुळ आपण पाहणार आहोत. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राजावर एका राज्याची सत्ता होती, तर काहीवर एका राज्याची सत्ता नव्हती. राज्याची सत्ता असलेली राज्य संख्येने एकूण 16 होती. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. अंग, मगध, काशी, कोशल, वजी, मल्ल, चेदी, वल्क, कुरु, पाचाळ, माल्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही अशा प्रकारची ही 16 राज्य होती. ज्या राज्यावर राज्याची अधिसत्ता नव्हती ती पुढीलप्रमाणे आहे. नंबर 1 कपिलवस्तू, शाक्य, दुसरी पावा, तिसरी कुशिनारा, ते मल्ल, कुशिनाराचे मल्ल, वैशालीचे लिच्छवी आणि मिथिलेचे विदेही, रामग्रामचे कोलीय, अल्लकप्पचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिपलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी
सुसुमार गीर होती ते भग्ग. हे अशा प्रकारे हे राज्य आपण पाहिलेले आहे की ज्या राज्यावर राजाची अधिसत्ता नव्हती ते हे राज्य. ज्या राज्यावर राजाची सत्ता होती त्या राज्यांना, ज्या राज्यावर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही असं लेखक म्हणतात. या राजाची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही. तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते. म्हणजेच एक प्रकारची तिथे लोकशाही असावी असा आपण अंदाज काढू शकतो. अशा प्रकारे राजसत्ता चालवणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. म्हणजे राजा म्हणत असत. संज्ञा म्हणजे नाव. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी सिद्धोधनाची होती. म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या वडिलाची, सिद्धोधन राजाची. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यावर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले. कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधचेही राज्य तसेच प्रबळ होते. कोशल देशाचा राजा प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होत. अशा प्रकारे आज आपण इथेच थांबूया आणि उद्या त्यांचे पूर्वज आणि जन्म हे उद्याच्या भागामध्ये आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. जन जन मंगल, जन जन मंगल,
जन जन मंगल होई रे, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होए रे, सबका मंगल होए रे, सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. गंभीर खंडार यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावे आणि कॉमेंटसुद्धा कराव्यात. सर्वांचं मंगल हो. तोपर्यंत पण उद्या दुसऱ्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.